यापुढे शिंदेसाठी प्रत्येक रात्र वैर्याचे असेल. जे ठाकरेंचे झाले नाहीत ते शिंदे यांचे सुद्धा होणार नाहीत. शिंदेंना समजतंय ते 7 खासदार जे म्हणतात त्यात दम तर आहेच, पण तसं केलं तर थू होईल. फडणवीस जुळवाजुळव नाहीच झाली तर शिंदेंचेच काय तर अजित पवारांचे सुद्धा खासदार इकडे घेतील. शेवटी हे खासदार स्वार्थासाठी ठाकरे पवारांना सोडू शकतात, तर त्यांना शिंदे आणि अजित पवारांना सोडायला किती वेळ लागणार आहे. जशा जशा लोकसभा निवडणुका जवळ येणार आहेत तसतसे खासदारांचे इंडिकेटर लागलेत, विशेष करून विरोधी पक्षातल्या. कारण काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा मग ठाकरे गटाची शिवसेना असो, सगळ्यांनाच माहिती आहे लोकसभा जड जाणार. मोदींचा करिश्मा यावेळी 2024ला सुद्धा चालणार आणि त्यामुळे हे खासदार हापकले. बरं, यांनी शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंना सोडण्याचा निर्णय घेतला का होता? का तर आपली जागा सेफ राहावी, कुठलीही चौकशीचा ससेमेरा आपल्या मागं लागू नये. यामध्ये कुठल्याही प्रकारे अजित पवारांप्रती किंवा एकनाथ शिंदेप्रती प्रेम होतं म्हणून यांनी ठाकरे किंवा शरद पवारांना तर सोडलेलं नाहीच. आता ज्यावेळी जे विद्यमान खासदार आहेत त्यांची जागा जर धोक्यात येत असेल तर त्यांना शिंदे किंवा अजित पवारांना सोडायला कितीसा वेळ लागू लागलाय आणि त्यामुळे सतेज पाटील यांनी केलेल्या दाव्यामध्ये तथ्य वाटतंय. सतेज पाटील यांनी म्हटलंय 7 खासदारांची मागणी, 10 जानेवारीचा निर्णय काय येतो ते पहा आणि आम्हाला सरळ सरळ कमळ चिन्हावरती निवडणुका लढू द्या. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे शिंदे गटांमध्ये खळबळ उडाली. सतेज पाटील यांचं म्हणणं आहे अद्याप कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांची नावे अंतिम नाहीत. शिंदे गटाच्या 7 खासदारांनी भाजपला लेखी कळवलंय आम्हाला भाजपाच्या कमळ चिन्हावर लढायचे अशी माहिती आहे. 10 तारखेला आमदारांचा निर्णय काय होतो यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्व काही चित्र स्पष्ट होईल असा दावा त्यांनी केलाय. सतेज पाटलांचा हा दावा हलक्यात घेऊन चालणारच नाही. मूळ म्हणजे कारण जे लोकसभेचं गणित आहे ते गणितच हे सांगते. सर्वात महत्वाचा पॉइंट, एकनाथ शिंदे यांच्या जीवावरती खासदार निवडून येतील का? एकनाथ शिंदे आणि भाजपाची युती असा प्रचार जर विद्यमान खासदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये केला तरी सुद्धा लोक विचारतील की ही युती किती काळ टिकणार आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंना का सोडलं? उद्धव ठाकरेंचे जे वडील होते बाळासाहेब ठाकरे त्यांनी गद्दारांना कधी क्षमा करायचं नाही हे सांगितलं होतं. आनंद दिघेने सुद्धा सांगितलं होतं गद्दारांना क्षमा करायची नाही. एकनाथ शिंदे यांच्या नावावरती गद्दार हा शिक्का बसलेला आहे आणि त्यामुळे खासदारांना निवडणूक जड जाणार आहे. दुसरीकडे येत आहे ते शरद पवार. शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा असंच काहीच घडू शकतंय. शरद पवार ज्या मतदारसंघामध्ये जातील किमान आपला उमेदवार निवडून जरी आणला त्यांनी आणला नाही आणि अजित पवारांचे उमेदवार जे 100% पाडतील एवढी ताकद आजही शरद पवार राखतात. त्यामुळे जे 7 खासदार म्हणून पाहतात की आम्हाला कमळ या चिन्हावर लढू द्या, तेच चिन्ह त्यांच्यासाठी सेफ राहू शकतं. कमीत कमी मोदींच्या नावावरती किंवा कमळ या चिन्हावरती तरी या खासदारांसाठी डिपॉझिट जप्त होणार नाही अशी सुद्धा एका प्रकारची चर्चा झाली. याबाबत तुम्हाला काय वाटतंय? या 7 खासदारांच्या मागणीमुळे एकनाथ शिंदे यांची इंडिकेटर तर लागलीच आहे. प्रत्येक रात्र इथून पुढे एकनाथ शिंदेसाठी वैर्याचे असेल का? कमेंट करायला विसरू नका आणि हा मुद्दा पटला असेल तर जास्तीत जास्त कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा आणि आवर्जून आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.